नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि यासाठी जो तालुकानिहाय शेतकरी आणि तालुकांच्या जे काही नावे आहेत ही आता समोर आलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या तालुक्यांना ही भरपाई मिळणार आहे, कोणते 40 तालुके आहेत याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर या नुकसान भरपाईसाठी जर आपण पाहायला गेलं तर जिरा या क्षेत्रासाठी 8,500 ते बागायती शेती हेक्टरसाठी 17,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. तर नेमकी आता कोणकोणती तालुके आहेत ही थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर यामध्ये तालुक्यांचं नाव जर पाहायला गेलं तर सर्वात प्रथम ही माहिती आपण पाहूया. तर राज्यातील मालेगाव, सिन्नर, येवला, नाशिक हे नाशिक जिल्ह्यातील तालुके आहेत. त्यानंतर शिंदखेडा, धुळे, नंदुरबार तालुका म्हणजे जिल्हा, चाळीसगाव, जळगाव, बुलढाणा, लोणार, बुलढाणा म्हणजे यामध्ये बुलढाणा देखील आहे आणि लोणार देखील आहे. छत्रपती संभाजीनगर यामध्ये सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर. जालन्यामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मठा हे आहे. त्यानंतर वडवणी, धारूर, अंबेजोगाई, बीड हे आहेत. तसेच लातूर, तसेच वाशी, धाराशिव, लोहारा, धाराशिव, पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर, पुणे, बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, सोलापूर, वाई, खंडाळा, सातारा आणि त्यानंतर हातकणंगले, गडहिंग्लज, कोल्हापूर व सांगलीतील शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा व मिरज या दुष्काळी तालुक्यांना राज्य सरकारने 2,443 कोटी 22 लाखांची मदत जाहीर केलेली आहे आणि बाधितांची संपूर्ण यादी पडताळूनच लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी आणखीन काही दिवसाची वाट शेतकऱ्यांना पाहावी लागणार आहे. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तब्बल 2,433 कोटी 22 लाखांची मदत ही आता या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु यामध्ये पडताळणी करण्यासाठी काही दिवस लागणार आहे. ते दिवस पूर्ण झाल्यानंतर, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. आज अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.